अजून काय. आणि समाधीमध्ये झोपेतला आनंद हा अज्ञानाने आवृत्त असतो आणि समाधीमधला आनंद अज्ञानाने निवृत्त असतो आणि ब्रह्मानंद असतो त्याच्यामुळे. बरोबर आहे. सुषुप्तीमध्ये सुख आहे, समाधीमध्ये काय, दोघांच्या अवस्था तशाच आहे. समाधीतला मनुष्य आणि झोपेतला मनुष्य. झोपेतला म्हणजे झोपेमध्ये बाह्य इंद्रियांचे वगैरे सगळे व्यवहार नसतात, आहे का नाही. झोपेतला माणूस डोळे असूनही काय होत नाही. कोणाची डोळेभाशी झोप असते, पण झोपच असते काय. मध्ये झोप असते. ते चोर जर आले ना त्यांना असं वाटते जागा आहे. आता वास्तविक तो जागा आहे का झोपलेला आहे. पण झोप कशी आहे, डोळे वाचते, कोणाचे तोंड वाचते, काही ती गडबडी झोप असते. झोपते या खोलीत, उठतो दुसऱ्या खोलीत. जाऊ दे आपलं. एका जागरचा सांगितलं सगळे व्यवहार, सर्व इंद्रियांचे फक्त प्राणाचा व्यवहार चालू असतो. कुठे, झोपेमध्ये. आणि प्राणाचा व्यवहार संपला तर राम राम प्राण निघून गेला संपलं सगळं. आंधळासुद्धा जगू शकतो, प्राण आहे. पांगळासुद्धा काय होऊ शकतो. प्राण निघून गेला तर तरुण जरी मनुष्य असला तरी राम बरोबर आहे. तुम्हाला गेलं की 5व्या तरंगात. म्हणून झोपेमध्ये सुद्धा सुख आहे, समाधीमध्ये सुद्धा काय, जीवनमुक्त अवस्थेत काय, सगळ्या सुखाचं. पण हे सुख आहे तरी कोणाचं, आत्मसुख, ब्रह्मसुख आहे ना. बरं, आपल्या जागृतीमध्ये सुख आहे, पण ते कोणतं सुख, व्यवहारिक विषयाचं सुख आहे. बरं, विषयाचं सुख आहे. विषय असेल तर सुख, नाही तर परावलंबी म्हणतात. काय म्हणतात, असं विषयाच्या सुखामध्ये विषमता असते. सर्वांना सारखं ते प्राप्त होऊ शकत नाही. सर्वांचं प्रारब्ध सारखं असते असं थोडंच आहे. एखाद्याचा प्रारब्ध असते त्याला दिवसभर भीक मागूनही काय मिळत नाही, भीक मिळत नाही. हे एखाद्याचं प्रारब्ध. श्रीमंताचं कुत्रं असतं त्याला मालक चपाती चारते, कोणाला काय म्हणावं लागते. विषमता आहे काय, असं आहे ना. जाऊ दे आपलं, जास्त विषय नको. पण झोपेच्या सुखामध्ये मात्र विषमता नसून काय, तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, धनिक असो की कोणा हे असो, इथपासून झोपेच्या सुखामध्ये स्वर्गातले सुद्धा सुख आहे ना, तो पादीबरोबर मिळाले. पण इंद्राला सुद्धा झोपेचं सुख कसं आहे, सारखंच आहे. ब्रह्मदेवापर्यंत गेले, कारण ते ब्रह्मसुख आहे. कोणतं सुख आहे, विषयाच्या अधीन आहे का, विषयाचा संबंध नाही आहे. झोपेमध्ये काय विषय आहे का, झोपेमध्ये काय लाडू खात असतो का माणसं. जाऊ द्या. म्हणून जीवनमुक्तीचं सुख, जीवनमुक्ताची अधिक प्रवृत्ती होता कामा नये असं नियम सांगतात काय लोक. त्याचा सगळा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे. पण हा नियम करणं काही नाही, बरोबर नाही. कारण त्याची जी प्रवृत्ती होते ना ती प्रारब्धाने जाते. कशाने, त्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. आणि त्याच्याकरता हे सगळे घेतलेले जीवनमुक्त लोक, याज्ञवल्क्य ऋषी, वशिष्ठ ऋषी, सुखदेवजी महाराज, कुणी महाराज, जनाक. 3ऱ्या अध्यायामध्ये तुमच्या गीतेच्या जनकाला आहे ना, आहे ना, आठवते का श्लोक, कर्मणैव संस्कृती मास्ता जनकादय मग जनक काय करत होते, झोपा काढत होते. सगळं राज्य चालवत होते. काय चालू आहे,
तरी जीवनमुक्ती जशीची आहे तसेच. बाह्य प्रवृत्ती ही जीवनमुक्तीला बाधा करू शकत नाही. फक्त फरक काय आहे? विलक्षण सुखाला प्रतिबंधक आहे, मुक्ततेला प्रतिबंध करेल. मग ते मुक्तचा व्यवहार कोणताही असो आहे ना. तर तुमच्या याज्ञवल्क्याचा व्यवहार कोणता होता? सभाजय करणं, पैसा मिळवणार. नारदाचा व्यवहार कळीला. एकाने मला विचारलं, म्हटलं नारद कोणतं झटकन ओळखता येते, कोणता नारद? म्हटलं ज्याची शेंडी उभी असते, बरं का, ज्याची शेंडी उभी असते तो नारद. लहान पोरं. त्याच्या पलीकडे एकाने विचारलं, म्हटलं ती उभी शेंडी का बरं असते? त्याचं काय उत्तर सांगा. मग आम्ही सांगितलं, म्हटलं हे बा, जगामध्ये बातम्या असतात. एक ट्रान्झिस्टर नावाचा काय असतो रेडिओ, त्याचा उभा काय असते दांडा, आणि तो दांडा सगळ्या जगातल्या बातम्या काय करत असतो. जाऊ दे, विनोद द्या सोडा. मग प्रत्येकाचे व्यवहार भिन्न भिन्न आहे करी, पण जीवनमुक्त अवस्थेत बाजारला आहे काय आहे करी. म्हणून प्रारब्धानेच त्याची काय होते, प्रवृत्ती होते. पण तुम्हाला कोणताही नियम करता येत, ज्याचं जसं प्रारब्ध असेल. कोणाची प्रवृत्ती अधिक तर कोणाची प्रवृत्ती, सुखदेव वामदेवाची प्रवृत्ती फार कमी आहे, जनक राजाची. तरी पण जीवनमुक्तीचं सुख नाही, पण जीवनमुक्तीनं नाश होऊ शकत. एकदा आणखी मनुष्य मुक्त झाला म्हणजे पुन्हा किती जरी प्रयत्न केला तरी तो बद्ध होऊ शकत. संपला. दृष्टांत, लाकडं कोटपर्यंत जोपर्यंत जळत नाही, एकदा राख झाली म्हणजे किती प्रयत्न केला तर राखेचा काय होत नाही, होते का, संपलं. म्हणजे दृष्टांत लावायचे. अशी अंतिम हे बाकीची अवस्था येणार, त्या अवस्था काही सांगता येत नाही. याच्यावर अवलंबून असतात, अन्यावर अवलंबून असतात. आहे काय, एखादा आमदार आहे, पाचच वर्षाचा होतो किती आहे काय. मग पुढे काय होतं, तुमच्या आमच्यासारखाच होतो. निवडून आला तर बरं आहे, नाही निवडून आला तर आहे का नाही, जाऊ दे आपल्याला. पण मुक्त जीवनमुक्त अशी अवस्था आहे की जी एकदा झाल्यानंतर पुन्हा आणखी तो बद्ध अवस्थेला प्राप्त होत, त्याची सर्दी झाला सफळ व्यापार. जोडी काही लोकांना मरणानंतर मुक्ती मिळत आहे, काही लोकांना आहे ना, एखादा पुरस्कार द्यायचा असला तर मरणानंतर सुद्धा काय देतात. जीवनमुक्तीचं आहे. आता हे वेदांत शास्त्र आहे. जीवनमुक्त कोणाला म्हणायचं? बंधाचा बंद केला पाहिजे. म्हणजे जीवनमुक्ताची अवस्था बंद केला पाहिजे. म्हणजे जीवनमुक्त बंधकाली त्याला बंधाचा मिथ्यात्वाचा दृढ निश्चय असतो, प्रारब्ध असतो. बंद जातो त्याचा अर्थ असा आहे, बंधाचा भ्रम जात असतो. काय जातो म्हणजेच काय झाले असं आहे. आपल्याला अज्ञानामुळे मी मरतो, मी जन्माला येतो, असं प्रत्येक माणसाला काय झालेलं आहे, भ्रम झाला. तुम्हाला सगळ्या तरंगात गेलं ना, बरोबर जीवनमुक्तीचा विचार करते. मग जन्म मरण भ्रांती निवृत्ती ज्याची आहे त्याला जीवनमुक्त. कोणती भ्रांती? आपल्या ठिकाणी म्हणून आपण कोण बद्ध, आणि ज्याची भ्रांती केली तो मुक्त. मग तत्त्वज्ञ ब्रह्मविद्या काय करते? ब्रह्मस्थिती आणून देते का भ्रांती निवृत्त करते? ब्रह्म आणावं लागते का? आहे त्याची प्राप्ती का नसलेल्याची? म्हणून तर
हे ब्रह्मविद्येचं काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मग गीतेमध्ये कोणती विद्या आहे? मग कोणी म्हणतात कर्मप्रधान गीता आहे, कोणी म्हणतात उपासना प्रधान गीता आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार ज्ञान प्रधान गीता आहे बरं का. कारण शोक निवृत्तीची अर्जुनाची कोणाच्या ज्ञानात झाली आहे का? नष्ट केव्हापासून सुरुवात केली ब्रह्मविद्या सांगण्याकरता? अशोचानन शोचस्व. त्याची साधन कर्म उपासना ही त्याची काय जवळ एकंदरीत काय सांगायचं, बाह्यवृत्तीविषयीचा कोणताही नियम करता येत, कारण जशी आणखी निवृत्ती प्रारब्ध प्रधान आहे तशी बाह्यवृत्ती सुद्धा काय. म्हणून वेदाने कोणताच नियम केलेला भरपूर लांब नसं काय व्याख्यानच आहे काय बस. तरंग 7वा परिच्छेद क्रमांक 9. ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे या शंकेचे समाधान. हे वर लिहिलेले मत जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे हे खरे, पण ज्ञात्याने शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्तीचा त्याग करून त्याने निवृत्तीप्रधान असले पाहिजे असे विधान. प्रवृत्ती किती झाली पाहिजे? भिक्षांण्यापुरती जास्त प्रवृत्ती होऊ नये. मग त्याने काय केलं पाहिजे? समाधी. मनानेच लावलेलं आहे सगळं बरं का. काय त्याला काय समाधीची काही आवश्यकता आहे? त्याने निवृत्तीप्रधान असले पाहिजे असे विधान करणे शास्त्र मनोगताच्या विरुद्ध आहे, कारण ज्ञात्याच्या प्रवृत्तीविषयी किंवा निवृत्तीविषयी वेदाने कोठेही विधी केलेला नाही, सांगितलं नाही. वेदाने सांगितलं असतं तर आम्ही मानलं असतं. वेदाने कुठे त्याच्या प्रवृत्तीविषयी निवृत्तीविषयी तो निरंकुश झालेला असतो. काय असं निरंकुश त्याला आणि निषिद्ध हे कोणत्याही प्रकारे कर्म लागत तत्ववेद त्याला कोणी कोणत्याही प्रकारे नियम सांगू शकत नाही. तर विधीचा काय केलेला आहे? पलीकडे सगळे नियम जीवदशेतले कोणत्या दशेत. जीवदशा. आणि जो मुक्त झाला त्याच्या करता संपलं. पुढे विधी असता तर ज्ञानवानाची व्यवहारात प्रवृत्ती असावी किंवा निवृत्ती असावी हे निश्चित करता आले असते. विधी तर नाही, उलट ज्ञानी निरंकुश आहे आणि विधीचा किंकर नाही असे वेदाने स्पष्ट सांगितले आहे. पहा, जीवनमुक्त पुरुषाला महात्म्याला कोणी विधी सांगू शकत नाही. आणि अमकच केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याचा सगळा व्यवहार कोणाकरता होत असं प्रारब्ध. आणि त्या झालाच व्यवहार तर लोकांच्या अनुग्रह करता. यद्यला आचरती तत्देवे सर्वजना. त्याच्या व्यवहारापासून पुण्य उत्पन्न होत नाही ना काय होत ना. पुढे असे असता ज्ञात्याने अमुक तऱ्हेने वागावे आणि तमुक तऱ्हेने वागू नये असे म्हणणे कोणाच्याही अधिकाराबाहेरचे आहे. ज्ञात्याचा सर्व व्यवहार प्रारब्धाने होतो. प्रारब्ध हे शरीर निर्वाहापुरते का होईना, पण निवृत्तीचा आग्रह धरणारासही ते मानावेच लागते. मग अधिक प्रवृत्ती ही प्रारब्ध बलानेच मानण्यात बिघडले कोठे. अधिक प्रवृत्ती सुद्धा कशाने होते? निवृत्ती सुद्धा. सगळ्या व्यवहाराला कोण कारणीभूत आहे? त्याचं काय झालेलं असते? दृढ प्रोक्ष ज्ञानामुळे आणि अज्ञान निवृत्त झालेलं असतं आहे ना. आता कुठपर्यंतही आता एकदा दृढ प्रोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्त झालं त्याला म्हणायचं मुक्त अवस्था. कोणती अवस्था? गीतेत तरी काय भगवंतानी अर्जुनाला बोध देऊन त्याचं अज्ञान काय केलं? पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. अज्ञान तिथे पुढे येईल तुम्हाला. या मग अज्ञान जर त्याचं निवृत्त झालेलं आहे त्याचं कोणाचं, मग त्याला विधेय मुक्ती कशी संभवू शकेल? पुढे आहे त्याच्याकरता हे चाललेलं आहे.
तत्ववेत्या पुरुषाला कोणताही विधी सांगता येत नाही. ज्या ज्ञात्याचे प्रारब्ध शरीर निर्वाहापुरते प्रवृत्ती करविते त्याची तितकीच प्रवृत्ती होते. ज्याचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविते त्याचे अधिक प्रवृत्ती होते. आता कदाचित कोणी म्हणेल की ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करविण्यापुरतेच असते त्यासच ज्ञान होते, इतरास नाही. परंतु हे म्हणणेही बरोबर नाही. शंका केली. म्हणलं ज्याला अधिक प्रवृत्ती होत असेल त्याला ज्ञान होऊ शकत नाही. आगाऊपणा आहे. तर प्रवृत्तीचा आणि त्या ज्ञानाचा काही संबंध नाही. पुढे कारण याज्ञवल्क्य, नारद, जनकाधिक ज्ञानी आहेत असे शास्त्राने सांगितले आहे. कोण दोन तीन घेतले. हो, याज्ञवल्क्य, नारद. एक याज्ञवल्क्य ऋषी, दुसरा नारद, तिसरा शुक, वामदेव. हे सगळे काय होते? मुक्त होते. तरीसुद्धा बाह्य प्रवृत्ती होती की याज्ञवल्क्य ऋषी सभाजय करत असत. काय करत? जनक राजा सगळं राज्य काय करत असे. नारद महर्षी काय करायचे? प्रवृत्ती होती का नाही? मग त्यांची जीवनमुक्ती केली का? जशी ज्या पुढे सभाविजय करून धनसंग्रहाचा व्यवहार याज्ञवल्क्यांचा नित्य भगवत स्मरण करीत असता थोडे कलह लावण्याचा व्यवहार नारदाचा, राज्यपालन करण्याचा व्यवहार जनकाचा प्रसिद्ध आहे. वासिष्ठात तर ज्ञानीपुरुषांचे व्यवहार अनेक प्रकारचे सांगितले आहेत. म्हणून ज्ञात्याच्या प्रवृत्तीचा किंवा निवृत्तीचा विधी म्हणून नियम करता येत नाही. मग त्या पुरुषाला म्हणजे जीवनमुक्त पुरुषाला कोणाला कोणताही विधी आपल्याला सांगता येत नाही. परमोच्च अवस्था कोणत्यासाठी ही अवस्था जोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत विधी आहे. काय मग निषेध आहे. 4 वर्षाची आणखी कीर्तनाची परीक्षा होत नाही तोपर्यंत नियम आहे. कीर्तनाची परीक्षा झाली की धूम पडतात. 6 वाजता बजे राहिला तेवढलं तर तुम्ही करत बसा. संपलं की त्याला परमोच्च अवस्था म्हणतात. वेदांतामध्ये परमोच्च अवस्था म्हणजे एखादा एक कुबेरगंगा आहे ना. मला 2 तीर आहे. एकीकडे आहे आणि एक काय आहे. कधी पाऊस आला तर भरते पूर येते, पाऊस गेला तर आटूनही जाते. आणि हीच नदी समुद्राला मिळाली तर पूर्ण अवस्था. आणि जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत जीव अवस्था. एकदा जीव अवस्था संपली कोणत्या ज्ञानाने? ब्रह्मज्ञानाने. कोणती अवस्था? मुक्त अवस्था. परमार्थ काय झाला? संपला. मग त्याच्यामध्ये कोणती भ्रांती नाही. बघा, देहात जरी असला तरी देहाला मी बंद करतो. देहाच्या धर्माचा आपल्या ठिकाणी काय घेत नाही, आरोप घेत नाही. हे जन्म, मरण, मृत्यू, दुःख, सुख वगैरे सगळे आत्म्याचे धर्म आहे का शरीराचे धर्म आहे? आणि शरीर होणं काय आहे? भिन्न आहे. एखादी भिंत असली ती पडायला झाली, हा पडायला लागला का? त्या भिंतीचं याच्याशी काय नाही तादात्म्य. शरीराचं तादात्म्य सुटणे यालाच म्हणतात जीवनमुक्त अवस्था. आणि जोपर्यंत मी म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे देह आत्मबुद्धी बद्ध. कोणची बुद्धी? देहालाच आत्मा समजणे काय बुद्धी आहे का? आणि देहाचा आत्म्याशी काही संबंध नाही. देहाचं सुद्धा तुमचं तत्वज्ञान नाचतो विद्यते भाव. देहाचा ज्ञानाने बांधून जात असतं अरे का. आणि आत्म्याचा काय होत नाही. नाचतो विद्यते आहे का. त्या असत पदार्थाचा कधी भाव उत्पन्न होऊ शकत नाही. वंद्यापुत्र दिसत असतो कधी आणि दिसला तर नाचतो विद्यते भाव. असत कोणाला म्हणतात? तर कॉलेज अत्यंत भाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणायचं?
बंध्यापुत्राचा कोणता अभाव आहे? त्याला असंच म्हणायचं. काय म्हणायचं? आणि ज्याचा कधी अभावच होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? त्रिकालाबाधित म्हणतात. म्हणतं गीतेमध्ये आहे ना, न जायते म्रियते का. करतो म्हटलं तरी चालतं का? शरीराच्या ठिकाणी 3 प्रकारचे नाश लागलेले आहे. एक कोणता नाश? स्वभाव नाश. दुसरा, तिसरा किती लाडू खा की बदाम खा का काही खा, शेवटी आपल्या जातीवर गेल्याशिवाय याला स्वभाव नाश आहे. बरं तुम्ही रस्त्यानं चालले तिकडून एखादी धडक दिली तर परताना आहे. आणि भूकंप झाला तर एक नाश कोणाच्या पाठीमागे आहे? आत्म्याच्या पाठीमागे नाश आहे का? आहे की नाही? म्हणून आत्मा सद्रूप आहे, किंस्वरूप आहे. आणि बाकीचे सगळे नासत्व विद्यते ना भाव विद्यते स्वतः. हे म्हटलं कोणाला समजते? हा मनाला समजते का? वयोरपी दृष्टवंतस्तनयो तत्ववेत्याची बाणी जवळ पडे. भगवान याज्ञवल्क्यांनीही सभाजयानंतर संन्यासरूप निवृत्ती स्वीकारली. पण एवढ्यावरून संन्यासापूर्वी त्यांना ज्ञान नव्हते असे म्हणता येणार नाही. संन्यासापूर्वी ज्ञान होतेच, परंतु विद्वत संन्यासाच्या पूर्वी जीवनमुक्तिसुखाचा अधिक प्रवृत्तीमुळे लाभ घेता आला नाही, म्हणून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखभोगार्थ संन्यास केला. ते याज्ञवल्क्य होते. जीवनमुक्त अवस्था कोणती अवस्था? काही जरूरत नव्हती, नाही का? हा जीवदशेत असेल लग्न केलं असतं तर त्याला मान्य आहे. थोडा मुक्त झाल्यावर सुद्धा काय केलं आहे का नाही? काही जरूरत होती का? प्रारब्ध काय लावायचं? प्रारब्ध चुकत नसते बघा. काही लोकांची इच्छा असत नसो ते जाऊ दे, प्रारब्ध ते लग्नातलंच आहे बघा. बरं का? तिचं जी बाई लग्न करेल ना तिचं अगोदर ठरलेलंच असतं याच्याशीच लग्न आहे. बरोबर नेमकं त्याच्याशीच काय होते ते प्रारब्ध आहे. जाऊ दे, आपलं कर्मशास्त्र नव्हे, वेदांत आहे, ही ब्रह्मविद्या आहे. चला. यावरून असे म्हणता येईल की ज्ञानोत्तर काही कालपर्यंत याज्ञवल्क्यांचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविणारे होते आणि काही काल न्यून भोगाचा हेतू होते. म्हणून याज्ञवल्क्यांना काही कालापर्यंत ग्लानी वाचून अधिक भोग आणि नंतर ग्लानी उत्पन्न होऊन सर्व भोगांचा त्याग प्रारब्ध बलाने झाला. प्रारंभी सगळं भोगात्मक होता आणि पुढे कालानंतर सगळं त्यागाचा. हे सगळं प्रारब्धाचे वाटेच असतात पुढे. आणि जनकाचे प्रारब्ध आमरणांत राज्यपालनादी समृद्धी भोगांचा हेतू होते, म्हणून भोगाविषयी कधी ग्लानी झालीच नाही. त्याचे उलट शुकवामदेवादिकांचे प्रारब्ध अत्यंत न्यून भोगाचे होते, म्हणून त्यांना सदैव भोगाविषयी ग्लानीच होती. त्यांचं प्रारब्ध तसं प्रत्येकाचं प्रारब्ध. ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं, नाथ महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षेकरता केळगावाला जावं लागतं. कुठे? आता कोरडी भिक्षा आणायचं. निवृत्ती नांदेव भिक्षेशी जात आणि सोपान काका मुक्ताबाईचं काय करे? पालन करे. हे प्रारब्ध कोणाचं? मांडे खाण्याची इच्छा झाली तरी सुद्धा काय प्रारब्ध आहे काय? मिळाले का मांडे खायला? आता तर काय विचारत नका. जे मांडे आणतात बरं का, पंक्ती उठल्या तरी मांडे जसेच्या पिशवी आणि त्यांच्या काळामध्ये तसं मांडे का झाला काय मिळेना. वासिष्ठात तर याचे अगदी उलट. शिखरध्वज राजाची ज्ञानोत्पत्तीचे पूर्वी न्यून प्रवृत्ती आणि ज्ञानोत्तरकाली व्यवहारात अधिक प्रवृत्ती झाल्याचे वर्णन आहे. याचप्रमाणे
अनेक ज्ञानवानांच्या व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येकाचे प्रवृत्तीत विलक्षणता दिसून येते. शंका करायला विचार सांगतात ते. शंकाकाराने ज्ञानेश्वर महाराज तुकोबराचं चरित्र काय करायला पाहिजे होतं, मग असा नियम केला नसता. कारण या महात्म्याची सुद्धा बाह्य प्रवृत्ती होते. कशामुळे प्रारब्ध आहे म्हणून जीवनमुक्ताची बरं का अधिक निवृत्ती होऊ नये हा नियम करता येत नाही. त्या सर्वांना ज्ञान व मोक्षफल समानच आहे. यावरून ज्ञात्याची व्यवहारात न्यूनाधिक प्रवृत्ती प्रारब्ध वैचित्र्यानेच होते असे म्हणणे भाग आहे. म्हणून प्रारब्धाने त्याची काय होते प्रवृत्ती त्याने समाधी केला पाहिजे. हा नियम तुम्हाला करता येत पडे. इतके खरे की ज्याचे प्रारब्ध न्यून व्यवहाराचा हेतू असते त्यास जीवनमुक्ती सुख अधिक मिळते. ज्याचे प्रारब्ध अधिक व्यवहाराचा हेतू असते त्यास जीवनमुक्ती सुख कमी मिळते. पण जीवनमुक्त अवस्था नष्ट होत नाही. फक्त सुखाचा काय होतो कमी अधिक भोग होतो. जीवनमुक्ती एकदा मनुष्य जीवनमुक्त झाला म्हणजे पुन्हा जीवदशेमध्ये येऊ शकत पुढे. यावर कोणी अशी शंका करील की जो जीवनमुक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून मुमुक्षु अवस्थेत तुच्छ मानलेल्या भोगात प्रवृत्त होतो तो विदेह मोक्षास टाकून अत्युत्तम विषयभोग असणाऱ्या वैकुंठादी लोकांची इच्छा करून त्या लोकास जाईल. परंतु ही शंका बरोबर नाही. ही शंका बरोबर नाही. कारण सुखाकरता तो जीवन वैकुंठादी त्याला वैकुंठ सुद्धा काय राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही. प्रारब्ध असेल तर जाईल, नाही प्रारब्ध असेल तर संपला. कारण जीवनमुक्ती सुखाचा त्याग आणि अधिक भोगात प्रवृत्ती तर ज्ञात्यास प्रारब्ध बलाने संभवते हे आताच वर सांगितले आहे. म्हणून त्याची प्रवृत्ती कोणामुळे होते प्रारब्धामुळे. सगळा व्यवहार त्याचा प्रारब्धावर अवलंबून आहे पुढे. पण विदेह मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा होणे ज्ञात्यास संभवनीय नाही. एकदा जीवनमुक्त अवस्था झाली पुढे जीवनमुक्त अवस्थेमध्ये काय होत असते अज्ञान निवृत्त होत असते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने अज्ञान निवृत्त झाल्यानंतर जी अवस्था असते जीवनमुक्त. आणि पुढे प्रारब्ध संपलं. काय संपलं मग काय होत असते जीवनमुक्त आहे ना ज्ञानामुळे प्रारब्ध काय झालेलं आहे म्हणजे शरीर आहे देह इंद्रियादी वगैरे शरीर आत्मचैतन्यामध्ये लय पावतात. आत्मचैतन्यामध्ये लय पावणं विधेय मुक्ती. कोणती मुक्ती आहे का नाही. बंध निवृत्तीनंतर प्रारब्धवशात भोगणे कोणती अवस्था जीवनमुक्ती. त्यामुळे तुम्हाला प्रश्न येतो ना जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती याच्यातला फरक काय करा. समाधी आणि झोप याच्यातला फरक काय करा. एकाने लिहून ठेवलं जीवनमुक्ती म्हणजे विधेयमुक्ती. चला. कारण ज्ञात्याचे प्रारब्ध याच जन्मात संपावायचे असल्यामुळे इच्छा होणे संभवनीय नाही. म्हणून ज्ञात्याचे प्राण बाहेर गमन करीत नाहीत असा सिद्धांत आहे व तो तुम्हासही मान्य आहे. म्हणून ज्ञात्यास परलोक गमन संभवत नाही. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारे विधी सांगता येत. हर एक प्रवृत्ती निवृत्तीच झाली पाहिजे असं सांगता येत पुढे. कारण दृढ ब्रह्म अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याचे ठिकाणी जो लय त्यास विदेह मोक्ष म्हणतात. शरीर असताना सुद्धा बंधभ्रमाचा अभाव जीवनमुक्ती. आपल्या ठिकाणी भ्रम आहे ना. मी जन्माला येतो मी काय होतो मरतो. मी तरुण आहे मी अमका आहे अमका. हा सगळा वेदांतशास्त्रामध्ये याला भ्रम म्हणतात. हे सगळे धर्म शरीराचे आहे आणि शरीराच्या सगळ्या धर्माचा आरोप कशावर करतो नाही का. आमका मनुष्य काय झाला
आत्मा त्याचा मेला आणि त्याच्या आत्म्याला पुढे दशक्रियेमध्ये मग सांगत असतात त्याच्या आत्म्याला काय मिळाली. मग काय बद्ध होता का आत्मा? तो व्यवहार आहे, तो काय आहे बरं का. ते तुमच्या ह्याच्यामध्ये 10व्याचं प्रवचन करायचं असं सांभाळून करावं लागत असतं. काय जाऊ दे, आपलं काही ब्रह्मविद्या आहे झाला. तो त्यास इच्छा नसली तरीही प्राप्त होतो. ज्ञानोत्तर जर मूल अज्ञान शेष राहत असेल किंवा ज्ञानाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे शक्य असेल तर विदेह मोक्षाचा अभाव होईल. परंतु मूलाज्ञानाचे विरोधी ज्ञान आहे म्हणून अज्ञान शेष राहणे शक्य नाही. म्हणून आत्म्याच्या विषयी कोणताही नियम करता येत. अधिक प्रवृत्ती का व्हावी, अधिक निवृत्ती होऊ नये असा वेदाने कोणत्याही प्रकारे विधी त्याला काय केलं नाही. म्हणून कोणत्याही प्रकारे आपल्याला दोष देता येतं नाही. आणि श्रुतीप्रमाणाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुनः उत्पत्ती होणे शक्य नाही म्हणून ज्ञात्यास विदेह मोक्षाचा अभाव होत नाही. शिवाय विदेह मोक्ष त्यागाची आणि परलोक गमनाची ज्ञात्यास इच्छा होणे शक्य नाही. कारण ज्ञात्यास जी इच्छा होते ती केवळ प्रारब्ध बलाने होते. तो लोकांतराची काय करत नाही, इच्छा नाही, कारण त्याला आता कोणत्याही प्रकारे विधी राहिलेला नाही. म्हणून प्रारब्ध बलाने जर झाली तर ती झाली जीवावस्था संपलेली आहे ना बघा. आणि प्रारब्ध जीवनमुक्त अवस्था कायम आहे ना. व्यवहार बंद पडला का त्याचा काय होईल, ज्ञान झाल्याबरोबरच मनुष्याचा देह पडून जातो, मरण होईल काय ते. मग तो कोणी ब्रह्मविद्या प्राप्त करणार, 2 लाखाच्याला करायचे, मारावं लागते माणसाला. जर ब्रह्मविद्या हे काय करत असते, जीवनमुक्त अवस्था आणून देते. कोणतीही अवस्था आहे का त्याचा जीव घेऊन टाकते. नाही तर गुरु शिष्य संबंध काय होईल, संपला किंवा. कारण तुम्हाला ज्ञानप्राप्ती करता कोणाकडे जावं लागेल आहे का. तुमचा गीतेचा 4था अध्याय वाचा, तद्विद ते ज्ञानपै बरवे जरी आजी आणावे तरी संताया जावे. कोणाकडे जावं लागेल, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सगळे तिथेच का ज्ञानाचा कुरुठा. तनुवानोची वेळी काही एकदमच गेल्यानंतर मला ज्ञान सांगा असं ते तर सेवा तनुवानोची वेळी अनाकार होता करावे. जाऊ द्या, काय चांगल्या ठिकाणी ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गीतेवरचा अप्रतिम ग्रंथ म्हणजे. ज्ञात्यास जी इच्छा होते ती केवळ प्रारब्ध बलाने होते. भोग्यास जितक्या सामुग्रीची आवश्यकता असते तितक्या सामुग्रीची जुळवाजुळव प्रारब्धच करीते. इच्छे वाचून भोग संभवत नाही. म्हणून ज्ञात्यास इच्छा होणे हेच प्रारब्धाचेच फल आहे. आणि या लोकात किंवा अन्य लोकात अन्य शरीराचा संबंध ज्ञात्याशी प्रारब्धाने होत नाही. कारण त्याचे प्राण बाहेर जात नाहीत हे मागे सांगितलेच आहे. म्हणून ज्ञात्यास प्रारब्धाने विदेह मोक्ष त्याग अथवा परलोक गमनाची इच्छा या देहात प्रारब्ध समाप्त झाले म्हणून संभवनीयच नाही. अज्ञात्याचे जे प्राण असतात, प्राण बाहेर गेला तर मला 6व्या तरंगात गेलं की लोकांदाची नाही का. अनेक जीवाची काय होते, कोणत्या देहामध्ये प्राण जाईल हे काही सांगता येत बरं. त्याच्यामध्ये नाही विना प्राणाशिवाय देहाची गती होऊ शकत नाही. तत्ववेत्याचं काय झालेलं, प्राण बाहेर जात असते का तिथेच लीन होतात. प्राण कुठे बाहेर जातात का, जीवावस्थेतल्या माणसाचं कोण्या देहात जाईल, काही जडभरात राजा घाला तो घाला, कोणत्या देहात जाईल हे सांगता येत नाही.
आणि आता जीवनमुक्त पुरुषाचे प्राण काय झालेले आहे, बाधित झालेले आहे. जाण्याकरता शिल्लक पाहिजे ना, ते काय झाले ज्ञान. म्हणून जीवनमुक्त पुरुषाला पुढची मुक्ती कोणती विलय. हा जर ज्ञान काय असते, प्राण असते, काय असते, मग विधेय मुक्ती मिळाल्याची कोणत्या तरी देहात जावं लागतं. प्रारब्ध आहे. आता जीवनमुक्ती अवस्थेमध्ये ज्ञानाने काय केलं, प्राणाचा काय करून टाकला, सत्यातच काय केलं, नष्ट करून ठेवलं. म्हणून त्याला देहांतराची लोकांतराची काय प्राप्ती काय झाली, संभवत नाही. मग कोणता मोक्ष पुढे. एकंदरीत रहस्य हे आहे की ज्ञात्याची बाह्य प्रवृत्ती जीवनमुक्तीची विरोधी नाही. अधिक प्रवृत्ती फक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची विरोधी आहे. कारण आत्मा नित्यमुक्त आहे. अविद्येने बंध प्रतीत होतो आणि ज्या काली ज्ञान होते त्या काली अविद्याकृत बंधभ्रम नष्ट होतो. ज्ञान झालं की बंधभ्रम काय झाला, ज्ञानाचं कामाचं आहे भ्रम निवृत्त करणं आहे. काय काय दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची काय गेली. जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प. तुम्हाला गोष्ट सांगितलं, म्हातारीला साप चावलाही नाही, फक्त पाहायलाच काय काय तरीचा झेंडू आला काय मराच्या अवस्थेत झाली. मग त्या कार्ट्याने विचार केला, म्हणलं म्हातारी मरते आता कशामुळे, तर म्हणलं चावला देखील नाही तरी. म्हणून तिला पुन्हा होई करेना ना, हाही करेना, बोले ना. त्या कार्टा आहे ना, तो साप जो आहे तो खरा साप आहे का कापडाचा. आणि तिला काय केलं, दाखवला, त्याचं ऑपरेशन करून दाखवलं. काय करून दाखवलं, ऑपरेशन करून दाखवता बरोबर म्हातारी टुनकन खायला. तिचा भ्रम गेला. काय केलं, काय करे. मग वेदांतशास्त्र काय करते, भ्रम निवृत्त. तुम्हाला गेला की भरपूर गेले. आपल्या ठिकाणी काय, मी मरणार आहे, मी जन्मदार आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे, हा एक प्रकारचा काय. मग भ्रांती निवृत्त झाली. नारद प्रेमचरणे एका जनार्दनी पावलं. वेदांत काय करते, भ्रम निवृत्त करते. मोठके गुरुमुखे उदय जात दिसे आणि हृदय स्वयंभाची. म्हणजे आत्मा आणावा लागतो काय, पण कोणाच्या कृपेमुळे, गुरुकृपेमुळे. पुढे त्या काली अविद्याकृत बंधभ्रम नष्ट होतो व पुन्हा बंधभ्रांती होत नाही. यावरून असे ठरते की शरीर असताही जो बंधभ्रमाचा अभाव ती जीवनमुक्ती होय. बंधभ्रमाचा अभाव, त्याला काय म्हणायचं, काय करायचं, त्याला मी मरणारा हा विसर पडलेला असतो. काय पडलेला असतो, झोपेमध्ये आपल्याला आपल्या शरीराचा काय पडलेला असतो, त्याप्रमाणे मी मरणार आहे याचा काय पडलेला असतो. जीवो मरो विसरले बोधाची यावरी ज्ञानेश्वरी आहे. मग आपल्याला काय, मी मरणार आहे आठवण आहे काय आहे, आणि त्यांची आठवण काय झाली, संपली. बडे ज्ञात्यास देहादी प्रवृत्तीत आत्म्याविषयी बंधभ्रांती नसते, म्हणून बाह्य प्रवृत्तीनेही जीवनमुक्तीची हानी होत नाही. ते बालगंधर्व होते बा, आणि ते काय करायचे, स्त्री पार्ट करायचे नाटकामध्ये. हुबेहूब स्त्री पार्ट करायचे. लोकांना वाटायचं की मनुष्य नाही, कोण आहे, बाय आहे ना. पुढे काय झालं, नाटक संपलं का, मग काहीतरी कल्पना करायचं ना. रामायणाचा नाटकातला दशरथ राजा आहे, यांनी पार्ट केलं तर मग नाही काही काहीची भूमिका काय करायची नाटकामध्ये काय. आणि एकदा नाटक संपला काय समजलं, मग आपल्याला काही काही मग समजतं का तो, मग कोण समजतो, बालगंधर्व. काही काहीचा भ्रम कुठपर्यंत,
नाटकपर्यंत नाटक संपल्यानंतर मग शरीराचा भ्रमपोटपर्यंत जीवदशा आहे. जीवदशा संपली, जन्म मरणाचा भ्रम काय झाला? संपला. इतकेच म्हणता येईल की बाह्य प्रवृत्ती असली तर जीवनमुक्तीचे विलक्षण सुख होणार नाही. म्हणजे बाह्य प्रवृत्ती जीवनमुक्तीचा नाश करीत नाही, फक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखास प्रतिबंध करते. कारण एकाग्रतेशिवाय आनंद होत नाही आणि बाह्य प्रवृत्तीत एकाग्रता राहत नाही. परंतु ज्याचे प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचा हेतू असते त्याचे मंद प्रारब्ध म्हणावे. म्हणून शुकादिकांपेक्षा जीवनमुक्त जनकाचे प्रारब्ध म्हणण्यास मंद प्रारब्ध म्हणण्यास हरकत नाही. कोणते प्रारब्ध? पुन्हा पंक्तीवर आहे. परंतु ज्याचे प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचा हेतू असते त्याचे मंद प्रारब्ध म्हणावे. मंद प्रारब्ध. अधिक प्रवृत्ती असेल तर मंद प्रारब्ध, आणि कमी प्रवृत्ती असेल तर जीवनमुक्त अवस्था. पण एकदा जीवनमुक्त झाल्यानंतर तर पुन्हा जीवदशेला प्राप्त होत. किती प्रयत्न केला तो काय झालेला आहे. म्हणून शुकादिकांपेक्षा जीवनमुक्त जनकाचे प्रारब्ध मंद म्हणण्यास हरकत नाही. जनकाचा प्रारब्ध कसा होता? मंद प्रारब्ध. व्यवहार कसा होता? अधिक होता. आणि शुकदेव ध्यान लावून बसत होता. काय बसत? नागवेची पळवणी. पुन्हा व्यवहारामध्ये काय झाले नाही, आलेच नाही. उत्तम प्रारब्ध. कोणतं प्रारब्ध? आणि जनकाचं नाही का? पण जीवनमुक्त अवस्था दोघांची काय आहे? जीवनमुक्त अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही पुढे. पूर्वी असेही म्हटले होते की ज्ञात्याला सर्व अनात्म पदार्थांचे ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे राग प्रीती होत नाही. राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती संभवत नाही. ही शंका ही बरोबर नाही. काय शंका कोणती? पुन्हा वाचा. पूर्वी असेही म्हटले होते की ज्ञात्याला सर्व अनात्म पदार्थांचे ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे राग प्रीती होत नाही. राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती संभवत नाही. ही शंका. मुक्त झाला ना, काय झाला? मग राग देश कसे होईल? जोपर्यंत राग देश आहे तोपर्यंत कोणती अवस्था? जीवदशा. तुमच्या गीतेमध्ये नाही यस्य ना अंकृतो भाव. नाही. कामने शुक्रोदय रजोगुणसमत्व महाशनो महापापम. जीवदशेमध्ये राग प्रीती आसक्ती असते. काय असते? काम क्रोध वगैरे सगळे विकार कोणत्या अवस्थेत आहे? अनेकदा जीव निमाली समूळ काम क्रोध लोभ निमाली ताई. जीवनमुक्त अवस्था कोणती हे सांगायचं. राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती संभवत नाही. ही शंका ही बरोबर नाही. कारण देहाच्या ठिकाणी मिथ्याबुद्धी ज्ञानवानास असूनही भिक्षादी व्यवहाराचे ठिकाणी अनुकूल ज्ञानामुळे जशी केवळ प्रारब्धाने प्रवृत्ती होते तशीच ज्याचे अधिक भोगाचे प्रारब्ध आहे त्या ज्ञात्याची अधिकही प्रवृत्ती होते. तसे भिक्षा अन्न वगैरे जल पाणी वगैरे याच्यावर जी प्रवृत्ती होत असते कशाने? आणि जर यश इच्छा वगैरे आधी करून यायची इथे प्रवृत्ती होत असेल तर सर्व प्रवृत्तीला प्रारब्धच लावायचं. काय लावायचं? नाही तर प्रारब्ध संपलं तर जीवनमुक्त होत नाही. विधेयमुक्त अवस्था. कोणती अवस्था? मग सगळ्या व्यवहारात त्याचं काय असते? प्रारब्ध. वाचा. विषयाच्या प्रवृत्तीमध्ये किंवा निवृत्तीमध्ये विषयाविषयी सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी कारण नाही. विषय सत्य असो किंवा मिथ्या असो त्याचे ठिकाणी अनुकूल बुद्धीमुळे प्रवृत्ती आणि प्रतिकूल बुद्धीमुळे निवृत्ती होते. फक्त अनुकूल आणि प्रतिकूल. ते वाईट असो का चांगले असो, अनुकूल वाटत असेल तर प्रवृत्ती आणि प्रतिकूल वाटत असेल तर निवृत्ती. अनुकूल आणि
पण नाटक असते, काय असते नाटक, त्याच्यात खरोखर हे असते का नाटकच असते ते. नाटकच. आता तर टी व्ही निघालेला आहे, आता प्रश्नच नाही. एक जण रावणाचं काम करत होतं, कशाचं, असं उभे रावणाचं काम करत होतं, आणि बरोबर सीतेला ओढून घेऊन चालला कुठं आपल्या टी व्हीवर. आणि त्याच्यात पाहणारा श्रद्धा होता ना, त्याला इतकं वाईट वाटलं. म्हणलं काय दुष्ट मनुष्य आहे, निरपराध बाईला काय घेऊन चालला, याला जोड्याने आणलं पाहिजे. कशाने आणलं पाहिजे, जोडा काढला. खरीच बाई आहे का टी व्हीमधली बाई आहे, जोडा घेऊन फेकून. कारण आहे पण नाटक असून सुद्धा बुद्धी कोणती आहे, अनुकूल बुद्धी असेल तर प्रवृत्ती, प्रतिकूल बुद्धी असेल तर हेच गणितलं आहे. पुढे विषयाचे ठिकाणी सत्यबुद्धी आहे, परंतु अनुकूल बुद्धी नसल्यामुळे कोणी विषच शब्द येतो, विषभक्षणात प्रवृत्ती होत नाही. तसेच तुरुंगाचे ठिकाणी सर्वांची सत्यबुद्धी आहे, म्हणून त्याचे प्राप्तीकरिता कोणी यत्न करीत नाही. आता प्रतिकूल बुद्धी विष आहे का नाही, विषाच्या विषयी कोणती बुद्धी असते, म्हणून त्याग असतो, काय असतो, अनुकूल बुद्धी म्हणजे काही येतात. पुढे याचे उलट नाटकातील व्यवहाराविषयी सर्वांचा मिथ्यात्व निश्चय असला तरी अनुकूल बुद्धी असते, म्हणून प्रवृत्ती होते. अनुकूल असेल तर प्रवृत्ती, प्रतिकूल झाले तर कुठेही असंच आहे. पुढे हे सर्वांना अनुभव सिद्ध आहे, म्हणून विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे त्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही, हे म्हणणे बरोबर नाही. तसेच ज्ञात्यास विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टी असते, म्हणून ज्ञात्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही, असे म्हटले होते. त्याचे उत्तर असे की अपथ्य सेवनाविषयी अन्वय व्यतिरिकाने दोष निश्चय असला तरी प्रारब्ध बलाने रोगी अपथ्य सेवन करतो. तरी सुद्धा काय करतो, अनुकूल बुद्धी आहे ना. एखाद्याला ताप आलेला आहे, काय आलेला, डॉक्टरने तापेला तळल्या वेळेला काय करू नका, खाऊ नका. तो डॉक्टरला सांगतो, वैद्याला सांगतो, मी मुळीच घेणार नाही. दिपाळचा नाही कल्पना करा, घरच्या लोकांनी काय केलेलं आहे, मग त्याला फक्त डाळीचं पाणीच पिण्याकरता येतो. कशाचं, त्याला काही भजे वगैरे अमकं तमकं काही देत नाही का. माझी अनुकूल बुद्धी आहे, कोणती बुद्धी आहे. जरी वैद्याने सांगितलं सगळ्याला झोपू देतो, काय करू देतो, आणि मध्यरात्री उठतो, भज्यावर ताव मारतो. सकाळच्या वेळी ताप काय होतो, वाढतो, डॉक्टरला बोलावं पाहिजे. मग तो वैद्य विचारत असतो, काही कुपथ्य केलं का, नाही मला मळीच केलं. म्हटलं खरं सांगा की केलं असलं तर काहीतरी औषध देता येईल. नाही म्हटलं मुळीच नाही. म्हटलं खरं सांगा. खरं नाही सांगितलं. म्हटलं राम बोलो भाई. तो म्हणलं जास्त नाही, रात्री उठून फक्त 2च भजे खाल्ले. भज्याच्या विषयी कोणती बुद्धी आहे, काय काय पथ्य असूनही सुद्धा काय केलं, आवड जशीच आहे तेच आहे. तशीच प्रारब्ध बलाने सर्व व्यवहाराच्या ठिकाणी ज्ञात्याची प्रवृत्ती संभवते. या एकंदर कारणावरून ज्ञानवानाचा व्यवहार अमुक एक मर्यादेपर्यंत प्रवृत्तीचा असावा, बाकी सर्व निवृत्तीपर असावा, असा कोणताही नियम करणे योग्य नाही, कारण तो विधी किंकरच नाही. त्याला कोणताही नियम सांगता येत नाही. ज्ञात्याचाच व्यवहार एवढ्या वेळापर्यंतच असावा, पुढे त्याने निवृत्ती करावी. अरे का हा विधी कोणताही त्याला सांगता येत नाही. कारण का तो विधीचा काय केलेला आहे, पंचदशीत आहे बघा विधी. वर्ण वय अवस्था याच्यावर विधी आहे. लहान मुलाला कोणताही काय नाही, स्तनंदाई मुलाला कुठे विधी असते का, कारण त्याच्या ठिकाणी काय नाही, आपापर काय नाही.
पण जरा शास्त्रविधी सांगू शकत नाही. आपल्या ठिकाणी आपापर काय भाव आहे. एखादी बाई एखाद्या मुलाला, लहान मुलाला घेऊन गेली, आंबे घ्या कल्पना करा. त्या मुलाला समजते का ते मग आंबा घेताना आपलं काय करतं, तोंडात टाकणार. मग ती बाई म्हणत असते मुलाचा आंबा घेत, मग मालक म्हणतो बाई घेऊ दे त्याला काय समजते विकत घेतलेलाच आंबा खायचा. लहान मुलाला काय नाही. आणि तोच आंबा असा इकडे करत असतो. त्याला जाणीव झाली आता विधी आला. आता काय आला, मला बाई तू पण मुलाच्या पाठीमागे आंबा टाकून दे घेऊन. म्हणून तत्ववेत्याला सुद्धा काही नाही, आपापर भाव नाही होऊन काही नाही. अद्वेष्टा सर्व आपापर नाही. पहिली चोरी आहे जवळ. प्राणाला कुठं आपापर भाव आहे का? चित्त्या भोगीमध्ये आहे. अरे का गाईचे आणि काय विचारू, तुम्ही मदत करू शकत नाही काय करायचं पुढे. यावर पुष्कळ लोक असे विचारतात की पामर पुरुष विधिनिषेधाची पर्वा न करिता वाटेल तसा वागतो, तसाच ज्ञानीही वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी यात फरक तरी काय? व्यवहारे अज्ञानी मनुष्याचंही सुद्धा विधीने वागतो आणि अज्ञानी पुरुष, मग दोमध्ये फरक एवढाच प्रभाव आहे. समजा एखादा ग्रंथी भंग झालेला आहे, काय झालेला आहे, आणि एखादा काय ग्रंथी आहे. आईच्या एखादी बाई आहे, तिचे 2 पोरं आहे, जेवायला बसल्यानंतर सारखे जेवण करतात. एक पाच झालेला आहे आणि एक काय झालेला आहे. जेवणाच्या क्रियेत जेवणाची क्रिया सर्वाची काय आहे, भेद कोणता आहे. एक पाच झालेला आहे आणि एक काय झाले. मग का अज्ञानी पुरुषाचा भ्रम जसा जे आहे, ज्ञानी पुरुषाचा भ्रम काय आहे काय. व्यवहार दोघाचा काय दिसतो, पण त्याच्यामध्ये काय आहे, अधिक उत्तर आहे. त्याचं उत्तर कधी देऊ इथेच थांबवा.